तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 6वीचं पुस्तक सुलभ भारती आणि या पुस्तकातील कविता 9वी या आधीच्या भागामध्ये आपण बघितलेली आहे. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीची कविता 9वी की ज्या कवितेचं नाव आहे घर. या कवितेची प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत. तर या कवितेचे कवी आहेत धुंडीराज जोशी, हो की नाही? ठीक आहे. तर बघा, या कवितेत आपण काय बघितलं होतं की या कवितेमध्ये कवीने घर कशाला म्हणावे याचा महत्त्वपूर्ण संदेश आपल्याला दिलेला आहे. घर म्हणजे केवळ भिंती किंवा घर म्हणजे त्या घरातील केवळ वस्तू नसून त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांच्या निर्मळ नात्यांची गुंफण म्हणजे घर. तर घराचं घरपण हे त्याच्या इमारतीवर अवलंबून नसतं, तर ते घरपण हे त्या घरातल्या माणसांच्या स्वभावावर अवलंबून असतं, असं आपण या कवितेत बघितलेलं होतं. असो, चला तर बघूया या कवितेतील महत्त्वाचे शब्दार्थ. बघा, देखण्या म्हणजे सुंदर, वास्तू म्हणजे इमारत, भावना ओल्या म्हणजे ज्या भावनांमध्ये प्रेम असतं किंवा ज्यामध्ये भावनांचा ओलावा असतो त्याला ओल्या भावना असं म्हणतात. जिव्हाळा म्हणजे प्रेम, माया, ममता. पसारा म्हणजे इकडे तिकडे पडलेल्या वस्तू. निवारा म्हणजे आश्रयस्थान. कहाणी म्हणजे गोष्ट, कथा. समाधान म्हणजे सुख, आनंद, संतोष, हो की नाही? मूल्य म्हणजे विचार किंवा विवेक. गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे. चविष्ट म्हणजे रुचकर किंवा स्वादिष्ट, हो की नाही? आता पुढे बघू वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ. तर बघा की दुःखाचा डोंगर चढणे म्हणजे दुःखाला सामोरे जाणे. काळाचे भान ठेवणे म्हणजे वेळेची योग्य जाणीव असणे. जवळ करणे म्हणजे स्वीकारणे किंवा आपलेसे करणे. असो, आता बघूया या पाठाची प्रश्न उत्तरे, कवितेची प्रश्न उत्तरे. बघा, प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. तर काय आहे पहिला प्रश्न? माणसांची पहिली शाळा कुठे सुरू होते? सांगा बरं, माणसांची पहिली शाळा कुठे सुरू होते? तर उत्तर आहे माणसांची पहिली शाळा घरामध्ये सुरू होते. माणसांची पहिली शाळा कुठे सुरू होते? घरामध्ये. प्रश्न 2, घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? बघा, तर उत्तर आहे घराने नवीन मूल्य आणि नवीन ज्ञान जवळ करावे असं आपल्याला कवी म्हणतो, हो की नाही? ठीक आहे, पुढे बघू. प्रश्न 3, आईच्या हातचे जेवण कसे असते? तर उत्तर आहे आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. आईच्या हातचे जेवण कसे असते? चविष्ट. तर आता बघूया प्रश्न क्रमांक 2 काय आहे? बघा, योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर सांगा बरं या ठिकाणी काय येईल? घर असते देखण्या कृती. घर म्हणजे काय असतं? देखण्या कृती असतं. घरात हवा, काय हवा घरामध्ये? जिव्हाळा, हो की नाही? घरामध्ये काय हवा? जिव्हाळा. पुढे आहे बघा, घराला असते, काय असते घराला? प्रत्येक घराला स्वतःची कहाणी असते. प्रत्येक घराला स्वतःचा एक इतिहास असतो. बघा, आता घराने ठेवावे, कशाचे भान ठेवावे? घराने ठेवावे काळाचे भान आणि जवळ करावीत नवे मूल्य, नवे ज्ञान. बघा, या ठिकाणी आपल्याला हे वाक्य पूर्ण करून दिलेले आहेत. कोणते? घर असते देखण्याकृती, घराला हवा जिव्हाळा, घराला असते कहाणी, घराने ठेवावे काळाचे भान, हो की नाही? पुढे बघू आता. बघा, प्रश्न 3 काय आहे? कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केलेले आहे ते लिहा. बघा, हा प्रश्न थोडासा मोठा आहे बरं का, कारण संपूर्ण कवितेचा सार या ठिकाणी लिहायचा आहे. बघा, घर म्हणजे केवळ 4 भिंती नसून सुंदर कर्मभूमी असलेली आनंदी वास्तू आहे. तिथे भावनांचा ओलावा असतो. घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा असते. घर आपल्याला पाहायला, धावायला, चालायला, तसेच दुःखाचा डोंगर चढायला देखील शिकवत असतं.
प्रत्येक घराची गोष्ट न्यारी असते, म्हणजे वेगवेगळी असते. घर दुःखाशी लढायला शिकवते. त्याच ठिकाणी आपल्याला नवीन मूल्य, नवीन ज्ञान याची देखील आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळत असते. तसंच घरात आईचे खूप कष्ट असतात. तिची माया, आजीच्या गोष्टी, आजोबांच्या गप्पा या सर्व गोष्टींचा खजिना आपल्याला घरामध्ये पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे उत्तर सांगता येतं. आता पुढे बघू प्रश्न क्रमांक 4. बघा प्रश्न काय आहे? चौथा, पुढील आकृती पूर्ण करा. घर व्यक्तीला काय काय शिकवते ते आपल्याला सांगायचं आहे. सांगा बरं, घर आपल्याला काय शिकवतं? तर उत्तर आहे, घर आपल्याला पाहायला शिकवतं, घर आपल्याला चालायला शिकवतं, घर धावायला शिकवतं, घर लढायला शिकवतं. एवढंच नाही तर दुःखाचा डोंगर चढायला देखील आपल्याला घरच शिकवतं. एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला घर शिकवत असतं. आता बघू प्रश्न 5वा. काय आहे प्रश्न 5वा? बघा, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा. म्हणजेच काय? तर यमक जुळणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. यमक म्हणजे ज्यांचे शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असतात त्यांना यमक जुळणारे शब्द असे म्हणतात. जसं की बघा, वस्तू वास्तू, खोल्या ओल्या, जिव्हाळा शाळा, है ना, पसारा निवारा, पाहायला धावायला, सावधान समाधान, भान ज्ञान, गोष्ट कष्ट, चविष्ट कपिष्ट. अशा प्रकारे आपल्याला या कवितेत शेवटी समान अक्षरे असणारे अनेक शब्द सापडतात. आता बघू प्रश्न 6वा. काय आहे प्रश्न 6वा? योग्य पर्याय निवडा. बघा, घरात हव्या भावना ओल्या म्हणजे याचा नेमका अर्थ काय? तर सांगा बरं. घरात बघा प्रश्न 6वा काय आहे या ठिकाणी, की घरात हव्या भावना ओल्या म्हणजे नेमकं काय हवं? तर बघा त्याचा अर्थ आहे घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावं, त्यांच्यामध्ये जिव्हाळा असावा, म्हणजे त्यांच्या भावना ओल्या असाव्यात, त्यामध्ये कोरडेपणा नसावा. आता बघू प्रश्न 2. घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो की आपल्या शिक्षणाची सुरुवात ही आपल्या घरापासून होत असते, म्हणून कवी म्हणतो घर शिक्षणाची पहिली शाळा आहे. आता बघू प्रश्न 3. काय म्हणतो? जवळ करावीत नवी मूल्य नवे ज्ञान म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ आहे की काळानुसार मूल्य आणि ज्ञानातील बदल हे आपल्या कुटुंबानं स्वीकारले पाहिजेत असं या ठिकाणी अपेक्षित आहे. आता बघू भाषा अभ्यास आणि व्याकरण. बघा काय आहे याच्यामध्ये? विशेषणे आणि नामे यांच्या जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. तर बघा आपण अशा जोड्या जुळू शकतो. 4 भिंती, आनंदी वास्तू, पहिली शाळा, हो की नाही, सुंदर गोष्ट आणि चविष्ट काय असतं? तर जेवण. अशा प्रकारे आपल्याला ह्या जोड्या जुळवता येतात, ज्या की या ठिकाणी जुळून दिलेल्या आहेत. 4 भिंती, आनंदी वास्तू, पहिली शाळा, सुंदर गोष्ट आणि चविष्ट जेवण. ही जी सर्व आहेत ज्याला मी गोल करत आहे ह्या सर्व गोष्टी विशेषणं आहेत, हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघू आपण. बघा पुढील शब्दांचे लिंग ओळखा आणि वचन बदला. बघा आपल्याला काय करायचं आहे? काही शब्द दिलेले आहेत, ते नेमके पुल्लिंगी आहेत का स्त्रीलिंगी आहेत ते ओळखायचं आहे. आणि ते जर एका वचनातले असतील तर अनेक वचन करायचं, आणि अनेक वचनातले असतील तर एक वचन करायचं. कसं ते बघू. बघा घर हा शब्द, तो घर म्हणू शकतो का? नाही. ती घर म्हणू शकतो का? नाही. तर ते घर, तर ते कधी जोडतात? नपुसक लिंगी शब्दाच्या आधी. घर हा शब्द नपुसक लिंगी आहे. अनेक वचन कसं होईल? घरचं घरे. भिंत कोणतं लिंग होईल? स्त्रीलिंग. अनेक वचन भिंती. चेहरा हा शब्द कसा आहे? पुल्लिंगी. अनेक वचन चेहरे. निवारा हा शब्द कसा आहे? पुल्लिंगी. तर अनेक वचन निवारे असं होईल. बघा आई हा शब्द स्त्रीलिंगी आहे, अनेक वचन आया. डोंगर हा शब्द पुल्लिंगी आहे, अनेक वचन डोंगरच होईल. हवा हा शब्द स्त्रीलिंगी आहे, अनेक वचन हवाच.
हो की नाही. आजोबा शब्द पुल्लिंगी आहे, तर अनेक वचन देखील आजोबा असंच होईल. अशा प्रकारे आपल्याला लिंग आणि वचनात बदल करता येतो. पुढे बघू आता प्रश्न तिसरा. एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. बघा, आता प्रत्येक शब्दाला काही समानार्थी शब्द असतात, म्हणजे त्या सर्वांचा अर्थ एकच होतो. बघा, उदाहरणार्थ घर. घराला किती शब्द आहेत बघा. सदन म्हणजे घर, धाम म्हणजे घर, निवास म्हणजे घर, ग्रह म्हणजे घर, आलय म्हणजे घर, भुवन म्हणजे घर, निकेतन म्हणजे सुद्धा घर असा त्याचा अर्थ होतो. बघा, आता सूर्याला किती शब्द आहेत. आदित्य म्हणजे सूर्य, दिनकर म्हणजे सूर्य, प्रभाकर म्हणजे सूर्य, रवी म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सूर्य, भानू म्हणजे सूर्य, दिवाकर म्हणजे सूर्य. तसं सूर्याला सविता असं देखील म्हणतात, हो की नाही. तर एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द असतात. आता पुढे बघू. तसेच पुढील शब्दाचे अनेक समानार्थी शब्द लिहा. जसं की आपल्याला पृथ्वी आणि जंगल या शब्दाचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. बघा, पृथ्वीला किती समानार्थी शब्द आहेत. वसुधा म्हणजे पृथ्वी, वसुंधरा म्हणजे पृथ्वी, अवनी म्हणजे पृथ्वी, धरणी म्हणजे पृथ्वी, तर रसा म्हणजे देखील पृथ्वी. असे अनेक समानार्थी शब्द पृथ्वीसाठी पाहायला मिळतात. आता बघू जंगल. जंगलाला समानार्थी शब्द. अरण्य म्हणजे जंगल, रान म्हणजे जंगल, वन म्हणजे जंगल, कानन म्हणजे जंगल आणि विपिन म्हणजे देखील जंगल असा त्याचा अर्थ होतो. आता बघूया पुढे प्रश्न चौथा. काय आहे प्रश्न चौथा. बघा, वस्तू आणि वास्तू ह्या दोन शब्दातील लेखनामध्ये काना दिल्याने काय फरक पडतो ते आपण बघितलं, परंतु अर्थामध्ये खूप फरक पडतो. जसे की आपल्याला खालील काही शब्दात बघायचं आहे की नुसता काना दिल्याच्यानंतर काय फरक पडतो. उदाहरणार्थ बघा, आता वस्तू म्हणजे जिन्नस किंवा नग एखाद्या गोष्टीची, हो की नाही. तर पुढे बघा, वास्तू याचा अर्थ होतो घर, हो की नाही, किंवा मोठी इमारत म्हणजे वास्तू. कप, कप म्हणजे चहा प्यायचा, आणि काप म्हणजे आपण एखाद्या याचा घेतलेला फळाचा काप, सफरचंदाचा काप, हो की नाही. किंवा तार, तार म्हणजे पत्र, हो की नाही. तर तारा याचा अर्थ आकाशातला तारा. खरे, खरे म्हणजे सत्य, तर खारे म्हणजे खरट. गर म्हणजे मध आणि गार म्हणजे थंड. बघा, घर म्हणजे आपलं घर आणि घार म्हणजे एक पक्षी असतो. चार म्हणजे चार आणि चारा म्हणजे गाई वासरांचा, हो की नाही. पर म्हणजे पंख, पार म्हणजे मंदिर, वर म्हणजे वर आणि वार म्हणजे सोमवार, मंगळवार वगैरे वगैरे. बघा, आता या ठिकाणी कप म्हणजे चहा पिण्याचे साधन, तर काप म्हणजे भाग, हो की नाही, किंवा काप, हे काप ते काप क्रियापद देखील त्याचा अर्थ होतो. तार म्हणजे धातूची बारीक तांबडी कडी, काडी, हो की नाही. तर तारा म्हणजे चांदणी किंवा नक्षत्र. खरे म्हणजे सत्य, तर खारे म्हणजे खारट चवीचे. तर गर म्हणजे गाभा, तर गार म्हणजे थंड, हो की नाही. पुढे बघा, घर म्हणजे सदन ग्रह, हो की नाही. तर घार म्हणजे एक पक्षी. चार म्हणजे हा एक अंक आहे, जसं की आपलं चार, हो की नाही, चार. तर चारा म्हणजे गुरांचे खाद्य किंवा गवत. पर म्हणजे पंख, तर पार म्हणजे पलीकडे किंवा झाडाच्या भोवतीचा जो गोल ओटा असतो त्याला देखील पार असं म्हणतात, हो की नाही. ठीक आहे, तर अशी याला म्हणतात पार. ठीक आहे, तर पुढे बघू आता. तर वर म्हणजे नवरा, हो की नाही, वर पिता किंवा वरची बाजू. तर वार म्हणजे दिवस किंवा पूर्वीचे मोजमाप कपड्याचे, हो की नाही. पुढे बघू आता तोंडी परीक्षा. काय आहे, तुमच्या घराबद्दल 5 वाक्य आपल्याला सांगायची आहेत, किंवा तुमच्या मते तुम्ही घराकडून काय शिकलात ते सांगायचं आहे, किंवा तुमच्या घरातील माणसांची ओळख करून द्या. अशा प्रकारे तोंडी परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता बघू श्रुतलेखन. हे शब्द जोडाक्षर युक्त आहेत. शक्यतो र चे नेमके 4 जे प्रकार आहेत. कुठल्या, आपला जो रथाचा र असतो की नाही, तो जोडाक्षरात आल्याच्यानंतर कसा 4 प्रकारे लिहिला जातो, त्या र चे
हे 4 प्रकार आहेत की जोडाक्षरामध्ये र नेमकं कसं लिहिलं जातं. बघा, या ठिकाणी जे र लिहिलेलं आहे त्याला म्हणतात रफार. मग सूर्य, कार्य, पूर्व, सर्व, कर्क या ठिकाणी र असा लिहिलेला दिसतो. आता या ठिकाणी बघा, चक्र, खग्रास, प्रकाश, तक्रार, आम्र या ठिकाणी र असा लिहिलेला दिसून येतो. या ठिकाणी काकपदासारखा र लिहिलेला पाहायला मिळतो. राष्ट्र, महाराष्ट्र, सौराष्ट्र, राष्ट्रध्वज, अराष्ट्रीय, हो की नाही. ठीक आहे, तर पुढे बघू. वाऱ्यावर, साऱ्यांचा, कोऱ्या, ताऱ्यांना, चाऱ्याला अशा प्रकारे रचे 4 वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला घर या कवितेची प्रश्न उत्तरं पाहता येतात. ही सर्व प्रश्न उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहेत. तर धन्यवाद.